आणि जो ऐकल्यावर आपल्या सगळ्यांचे डोळे खाडकन उघडतात असा आहे। हा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी व या विषयातून प्रबोधन करण्यासाठी आज आपण स्टुडिओत आमंत्रित केला आहे अतिशय ज्ञानी, अनुभवी व आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी अतिशय तळमळीने कार्य करणारे असे आपले लाडके सर श्रीयुत महेश गव्हाले। आता आपण जाणून घेऊया या विषयातील आपल्या जीवनातील महत्त्व व आवश्यकता। सर, कौटुंबिक समुपदेशन या क्षेत्रात आपण काम करता। आजची एकूण सामाजिक परिस्थिती पाहता व कुटुंबाची त्याकडे वाटचाल पाहता त्याबद्दल आपलं काय मत? अतिशय सुंदर असा विषय, आपणा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बरेच मोठे उत्पाद होत आहेत आणि ज्याकडे फार प्रचंड प्रमाणात आपण दुर्लक्ष करत आहोत। हा सगळ्यांचा अतिशय आवडीचा म्हणा किंवा दुर्लक्षिता विषय म्हणा पालकत्व। वास्तविक पाहता कुणाला असं हवंय की माझे कुटुंब अतिशय हलाखीत राहावं? कुणाला असं हवंय की आपल्या पुढच्या पिढीची दैना व्हावी? कुणाला असं वाटतंय की घटस्फोट, कलह, व्यसनाधीनता ह्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये याव्या? कुणालाच नाही वाटत। मग तरी सुद्धा त्या होत आहेत। का होत आहेत त्या गोष्टी? साधी गोष्ट आहे, ज्या वेळेला कुटुंब पद्धती रचली जाते आहे, ज्या पद्धतीने रचना होते आहे त्या रचनेमध्येच बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत। वास्तविक पाहता आपल्याला या विषयाच्या अधिक खोल अभ्यासाची आवश्यकता आहे, अतिशय खोल। म्हणजे एखादी परीक्षा पास होण्याकरता केवळ आपण नुसती उत्तर घोकपट्टी करतो तशा पद्धतीने नाही, तर हा तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। मी तर इतकं म्हणायला तयार आहे की साध्या व्यसनाधीनतेपासून ते अतिरेकापर्यंत आणि कुटुंबाच्या प्रश्नापासून देशाच्या प्रश्नांपर्यंत सर्वच प्रश्नांचं मूळ आपल्याला या कुटुंब पद्धतीमध्ये किंवा कुटुंब पद्धतीच्या रचनेमध्ये किंवा थोडक्यात म्हणजे पालकत्वामध्ये सापडते। खरोखर अतिशय योग्य पावलं जर उचलली तर हे सर्वच प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे सुटू शकतात आणि समाजच काय, देश हा अतिशय चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो, माझी खात्री, 100% खात्री आहे। फक्त या प्रश्नाकडे सध्या ज्या पद्धतीने पाहिलं जातंय, म्हणजे कुणी सिनेमा करतं तर कुणाला प्रसिद्धी करता काही गोष्ट उचलायची म्हणून उचलतात, तसं नाही। हे अतिशय चुकीचं आहे। यापेक्षा यामुळे लोक या विषयाकडे वळण्यापेक्षा या विषयाचा धसका घ्यायला लागतील की काय असं वाटायला लागतं। अतिशय साधा प्रश्न आहे, फार सोपा प्रश्न आहे, परंतु त्याला वेगवेगळी वळणं मिळत आहेत। आता पण आपण विचार करूया की हे सगळे उत्पाद जे घडत आहेत कुटुंबांमध्ये ते का घडत आहे? साधी गोष्ट आहे, माझ्या वागणुकीमध्ये बरेचसे ट्रेड्स, बरेचसे जे काही गोष्टी मिळतात त्या मला कसं वागवलं गेलेलं आहे यामधून मिळतात। आता पूर्वीच्या पेक्षा आपल्या जीवनाची गुंतागुंत इतक्या मोठ्या थराला वाढलेली आहे की साध्या उत्तरांनी ती संपणं शक्य नाही। याकरताच मी गेल्या जूनला एक डिप्लोमा केला। कशा करता तर ह्या प्रश्नांची उकल ज्या पद्धतीने मी करत असेल त्याच्यापेक्षा आणखीन गुंतागुंत वाढलेली असल्यामुळे मला तो अक्षरशः मानसशास्त्राचा कोर्सच करावा लागला। काउन्सिलिंग या विषयावरती मला पदवी मिळवावी लागली आणि आता असं वाटतंय की खरोखरच ज्या पद्धतीने धूम्रपान हे निषिद्ध ठरवलं सरकारने, जवळजवळ 15 वर्ष हा एक प्रकारचा समाजाचा ब्रेनवॉश केला आणि आज आपण पाहतो की ट्रेनमध्ये, बसेसमध्ये धूम्रपान करणारी माणसं आढळत नाही। हे कशामुळे घडलं तर अथक परिश्रम त्याला घ्यावे लागले। समाजाच्या सर्व थरावरती धूम्रपानाचा निषेध करण्यात आला आणि त्यामुळे आज आपण जसं पाहतोय त्याचप्रमाणे खरं पाहता घराच्या
घराची रचना कशी असायला पाहिजे, म्हणजे वास्तूची नाही तर घरामध्ये जी माणसं राहतात त्यांचे एकमेकांशी संबंध कसे असावे याविषयी थोडा अभ्यास होणं जरुरी आहे. हा अभ्यास जर आपण करू शकलो नाही तर बघा काय होऊ शकतं. साधी गोष्ट आहे, पूर्वीपेक्षा आपलं जीवनमान उंचावलेलं आहे. पूर्वी 50-55 वर्ष म्हणजे खूप व्हायची, आज 70-75-80 वर्ष ही सहजपणे घडत आहेत. औद्योगिक औषधांची उपचार पद्धती इतकी चांगल्या तऱ्हेने फुललेली आहे की माणूस कधी मरायचं म्हटलं तरी मरणार नाही. मग अशा अवस्थेमध्ये एकूण पालकत्व आपण जेवढ्या पिरियड मध्ये वागवतो तो पिरियड कितीचा आहे. लग्नाचा अवधी आपण 25 वर्षापासून जर म्हटलं किती वर्षापर्यंत, मुला मुलीचे लग्न होईपर्यंत 50-55 वर्षापर्यंत, त्याच्यानंतरची 30 वर्ष आपल्याला पालकत्वाचा जबाब द्यायचा आहे. हे जर आपण गृहीत धरलं तर खरं सांगा कुठली उत्तर आणि कोणाकोणाला देणार आहोत पुढच्या 30 वर्षामध्ये हा प्रश्नच आहे. प्रत्येक घटक उठून जर आपल्याकडे उत्तर मागायला लागला की तुम्ही हे कसं वागलात, तुम्ही हे का वागलात, तर आपलं अर्ध रिटायर्ड आयुष्य ही केवळ उत्तर देण्यामध्येच आणि सॉरी म्हणण्यामध्येच जाईल की काय, अशी परिस्थिती आहे. मग आता हे बघा, साधारणपणे 30 वर्ष आपण पालकत्व करायचं आणि पुढची 30 वर्ष पालकत्वाविषयीचे उत्तर देत बसायचं, हे चांगलं आहे का? आणि दुसरी गोष्ट, आपण जर नीटपणे शास्त्रीय पद्धतीने या विषयाचा अभ्यास नाही केला तर ज्या घटकांवर त्याचा परिणाम होतोय, म्हणजे आपली मुलं, त्यांची पुढची पिढी, त्यांचे संसार ही किती अशुद्ध पायावर उभे राहतील याचा विचार करा. ज्यांना वाटतं की माझ्या पुढच्या पिढीमध्ये घटस्फोट होऊ नये, ज्यांना वाटतं माझी पुढची पिढी जी आहे ती व्यसनाधीन होऊ नये किंवा माझ्या पुढच्या पिढीच्या बाबतीमध्ये नैराश्यपोटी आत्महत्या वगैरे ह्या गोष्टी होऊ नये असं वाटतं, त्यांनी या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे, मला असं वाटतं. अगदीच काही डिग्रीचा अभ्यासक्रम आहे नाही, पण आपल्या कायम मनामध्ये हा विषय जर ठेवू शकतो आपण की खरोखर आपण ज्या गोष्टी बोलतो आहोत, ज्या पद्धतीने वागत आहोत ते बरोबर आहे का. ज्या क्षणी आपण या गोष्टीचा विचार करतो त्याच क्षणी तो प्रश्न हळूहळू सुटत जातो असं मला म्हणायचंय. आपण जर विचारच केला नाही या गोष्टीचा तर त्या प्रश्नाची सुटका तर सोडूनच द्या, त्या प्रश्नामुळे निर्माण होणारे प्रश्न इतके प्रचंड